नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना. याच्यामध्ये आपल्याला आपलं घरकुल जे आहे ते आपल्या गावातल्या घरकुलाची यादी किंवा आपलं त्याच्यामध्ये नाव कसं चेक करायचं या संदर्भात सविस्तर माहितीचा हा व्हिडिओ आहे. तर याच्यामध्ये आपण येणाऱ्या तुमच्या क्वेरी सगळ्या याच्यामध्ये रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. आणि सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक. सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला काय करायचंय की PMAYG.nic.in या वेबसाईट वरती यायचं. ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आणि याच्यावरती आल्याच्या नंतर आपल्याला इकडे यादी मिळणार आहे. त्या यादीमध्ये आपल्याला आपलं नाव सर्च करायचं. सर्वप्रथम तुम्ही या वेबसाईटला यायचंय. वेबसाईट लक्षात राहिली नसेल तर काळजी करायचं कारण नाही. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक प्रोव्हाइड करणार आहे. त्या लिंकला क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्टली तुम्ही या वेबसाईट वरती रिडायरेक्ट होता आणि डायरेक्ट क्लिक करून डायरेक्ट साईटवर येण्याच्या अगोदर पूर्ण व्हिडिओ पहा. तर सर्वप्रथम आपण मित्रांनो या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर तुम्हाला अशा इकडे मेन्यूची लिस्ट दिसेल. याच्यामध्ये आवाज सॉफ्ट नावाचं एक मेन्यू आहे. याच्यामध्ये आल्याच्या नंतर इथे परत 4-5 ऑप्शन आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट नावाच्या लिंकला क्लिक करायचे. इकडे जेव्हा क्लिक करता तुम्ही एका नवीन पेजला रिडायरेक्ट होता आणि या पेजला आल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसायला लागेल. आता याच्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम सोशल ऑडिट रिपोर्ट नावाचं एक ऑप्शन आहे. इकडच्या साईडला इथे पाहून घ्या आणि याला क्लिक करायचं. इथे दिले बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन, लाभार्थ्याची डिटेल कशासाठी, व्हेरिफिकेशनसाठी. याला आपण इकडे क्लिक करूयात. इकडे जसं तुम्ही क्लिक करणार तसं तुमच्या समोर परत एक सिलेक्शन फिल्टर येणार आहे. या सिलेक्शन फिल्टर मध्ये काही क्रायटेरिया टाकायचे आणि तो क्रायटेरिया टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं नाव पाहायला मिळणार आहे. तर सर्वप्रथमचा क्रायटेरिया आहे त्याला आपण स्टेट म्हणतो. आता आपल्या सर्वांची स्टेट कुठली आहे? महाराष्ट्र. तुमची स्टेट कुठली मला कमेंट करून सांगायला विसरू नका, किंवा तुमचा जिल्हा कमेंट करून सांगायला विसरू नका. तर त्यानंतर आपल्याला सेकंड क्रायटेरिया विचारलाय तुमचं डिस्ट्रिक्ट. आता माझं डिस्ट्रिक्ट आहे बीड, मग मी माझं डिस्ट्रिक्ट निवडणार बीड. तुमचं डिस्ट्रिक्ट जे असेल ते तुम्ही निवडून घ्यायचे. त्यानंतर तालुक्याचा क्रायटेरिया, तालुका आहे माझा माजलगाव, मग तुमचा तालुका कुठला आहे तो तुम्ही इकडे निवडायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला गेल्याच्या नंतर इकडे एक गावाची यादी येते. आता तुमचं जे काय गाव असेल ते गाव तुम्हाला इकडून निवडायचं आहे. आता इकडे मी काय करतो, माजलगाव निवडतो. आता माजलगाव हे ग्रामीण मध्ये येणार नाही म्हणून मी इथलच्या लमसम एखाद्या कुठल्याही जवळच्या गावाचं नाव इथे निवडणार आहे. आणि हे निवडल्याच्या नंतर परत आता इथे तुम्हाला फर्दर क्लासिफाईड कशामध्ये केलं, इयर मध्ये. आता इयर मध्ये 2010 पासून ते 2025 पर्यंत कोण लाभार्थी ते तुम्हाला इथे पाहता येऊ शकतं. पाहिजे ते वर्ष निवडू. तर आता मला चालू वर्षाचं पाहायचं असल्यामुळे मी इकडे 2024 आणि 25 ला क्लिक करणार आहे. इकडे क्लिक करून घेऊयात. तुमच्या समोर परत आणखी फर्दर एक क्रायटेरिया आलेला आहे की तुम्ही कुठल्या योजनेमध्ये सर्च करतात. आता इथे भरपूर सारे योजना आहेत, तुम्हाला हवी ती सर्च करू शकतात. पण आजचा आपला टॉपिक आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. तर आपण ग्रामीण मध्ये चेक करूया. तर त्यासाठी सगळ्यात फर्स्ट वन ऑप्शन आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. आपण याला क्लिक करूयात. इकडे क्लिक केल्याच्या नंतर आता तुमच्या समोर एक मॅथ सॉल्व्हर आहे किंवा कॅप्चा आहे, तो तुम्हाला हा सोडवायचा आहे. तो सोडवल्याच्या नंतर इथे त्याचा आन्सर टाका आणि सबमिट नावाच्या बटनाला क्लिक करा. ओके. आणि तो टाकल्याच्या नंतर सबमिट केलं. सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक लिस्ट जनरेट झालेली आहे मित्रांनो. आणि ह्या लिस्ट मध्ये आता सर्वप्रथम तुम्ही 2 ते 3 मेथडनं आपलं नाव सर्च करू शकता. तुम्ही जर मोबाईल युजर असाल तर तुम्हाला मोबाईल मध्ये 3 डॉटला क्लिक करायचे आणि इकडे तुम्हाला सर्च करायचे फाइंड नावाचं ऑप्शन, जे की तुम्हाला मोबाईल मध्ये दिसून येईल. किंवा इथं पीसी युजर असाल तर इथं तुम्ही फाइंडला क्लिक करू शकता किंवा सिंपल कीबोर्डवर Ctrl+F बटन दाबून सुद्धा सर्च करू शकता. आता इथे मला हवं असणारं नाव किंवा माझं नाव मी सर्च केलं तर इकडे मला माझं नाव येईल. आता इकडे माझं ह्या यादीमध्ये या गावामध्ये माझं नाव नाहीये त्याच्यामुळे माझं नाव येणार नाही. तर तुमचं जे नाव असेल ते तुम्ही इकडे सर्च बॉक्स मध्ये टाईप करून सर्च करू शकता. किंवा तुमच्याकडे आणखी एक मेथड आहे की तुम्ही एक एक पाहू शकता. एक एक पाहायला जास्त वेळ लागू शकतो. किंवा तुमच्या गावातले जे काय 5, 50, 100 नाव असतील त्याच्यानुसार तुम्हाला ही यादी दिसेल. आता ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल, डाउनलोड करायची असेल, पीडीएफ स्वरूपात घ्यायची असेल तर तुम्हाला इकडे डाउनलोड ॲज एक्सेल, डाउनलोड ॲज पीडीएफ दोन्ही सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहेत. जसं तुम्ही क्लिक करता तशी पीडीएफ ची
जशाच तशी तुमच्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल मित्रांनो. आता मी इथे क्लिक करून ही डाउनलोड केली, ही यादी माझ्या समोर आलेली आहे आणि याच्यामध्ये काही फर्दर क्रायटेरिया दिलेत किंवा माझ्या संदर्भात यांना मला काही गोष्टी सांगितल्यात त्या मी या पीडीएफच्या माध्यमातून पाहू शकतो. आता इथे पहा पूर्ण नाव दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणती योजना आहे, प्रायोरिटी कुठली, त्याचं नरेगा कार्ड कोणतं, हाऊसचं स्टेटस कोणतं आहे, त्याच्यानंतर सँक्शनचा नंबर कोणता आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला सँक्शन अमाऊंट किती आहे किंवा किती येणार आहे हे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्याचबरोबर इथं सँक्शनचा एक नंबर असतो, ती सुद्धा गोष्ट तुम्हाला इथे पाहायला भेटेल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं यादीमधलं नाव सर्च करायचं मित्रांनो. तर याच्या संदर्भात तुम्हाला असं वाटत असेल की ग्रामीण आवास योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कुठली आणि त्यासाठी एक नवीन व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप माझ्या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओ.